नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। प्रेक्षको, उत्क्रांती ही नित्य आहे असे म्हणतात। उत्क्रांतीवादाचा विचार केला तर मानवाचे चतुष्पादापासून ते 2 पायापर्यंतचा जो प्रवास आहे, हा प्रवास संभव झाला आहे फक्त त्याच्या ताठ आणि कणखर अशा मणकेमुळे। जगाच्या पाठीवर जर आपण विचार केला तर हल्ली धावपळीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या युगामध्ये हातपाय दुखणे, कंबर दुखणे यासारखी लक्षणं आपल्याला प्रकर्षाने जाणवतात। जगाच्या पाठीवर पाठ न दुखणारी व्यक्ती आपल्याला शोधूनही सापडणार नाही। ही पाठदुखी एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहिल्यामुळे आहे, आज प्रवास झाला आहे, लचक भरली आहे या कारणामुळे झालेली पाठदुखी आहे की मणक्याच्या विकारांमुळे झालेली पाठदुखी आहे, हे माहिती करून घेणे आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे। आणि याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय आहे ते। आजचा विषय आहे मणके विकारांवर मात विना ऑपरेशन। पुन्हा पाहूया विषय काय आहे ते, मणके विकारांवर मात विना ऑपरेशन। आणि याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्याकडे जे तज्ञ डॉक्टर आलेले आहेत त्यांचं नाव आहे वैद्य अतुल देशमुख सर। नमस्कार सर, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचा। वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख सर हे आयुर्वेदाचार्य आहेत, तसेच त्यांनी योग आयुर्वेद पदविकासुद्धा प्राप्त केलेली आहे। सरांचे संगमनेर येथे सुसज्ज असे श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म सेंटर असून तेथे ॲडमिट होऊन देखील उपचार घेता येतात व तेथे विविध आजारांवर कॅशलेस व मेडिक्लेम सुविधासुद्धा उपलब्ध आहेत। मणके विकार, सियाटिका, लंबागो, नस दबणे, कॉर्ड कॉम्प्रेशन, गादीला फुगा येणे, गादी फाटणे, स्पॉन्डिलोसिस, संधिवात, आमवात, गाऊट, अवॅस्क्युलर नेक्रोसिस, फ्रोझन शोल्डर, चिकनगुनिया, लिगामेंट टेअर, गुडघ्याची गादी फाटणे, टाचेचे हाड वाढणे, लिव्हर सिरोसिस, कावीळ, पोटात पाणी होणे, सोरियासिस, त्वचा विकार, मूळ व्याध, स्त्री पुरुष वंध्यत्व या सर्वांवर त्यांचे उपचार अत्यंत उपयुक्त सिद्ध झाले असून अनेक रुग्णांचे मणक्याचे, गुडघ्याचे व खुब्याचे ऑपरेशन देखील त्यांच्या उपचाराने टळले आहे। त्यांचे ठाणे, पुणे येथे शाखा असून ठाणे येथे दुसऱ्या शनिवारी व पुणे येथे महिन्याच्या 3ऱ्या रविवारी ते रुग्णसेवा करतात। तसेच ते प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय कोल्हापूर येथे सुद्धा उपलब्ध असतात। तर सरांची ओळख आपल्याला झालीच आहे, पण प्रेक्षको, हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम तुमचा आहे आणि त्यामुळेच तुमचा सहभागसुद्धा आम्हाला तितकाच महत्त्वाचा आहे। चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, पुन्हा एकदा तुमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। आपण मणक्याचे विकार यावरती चर्चा करणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण मणके याचं प्राकृतिक शरीररचना काय आहे याबद्दल थोडंसं एक प्रेक्षकांना सांगू शकाल काय? मणका जर म्हटलं तर साधारण 33 मणक्यांपासून आपला संपूर्ण मणका बनलेला असतो। त्याच्यामध्ये मानेच्या मणक्यामध्ये 7 मणके, पाठीच्या ह्याच्यामध्ये 12 मणके, कमरेमध्ये 5 मणके, माकडळाचे 5 मणके, त्याचा एक सांधा एकच मणका बनतो त्याचा, माकडळाच्या 5 मणक्यांच्या सांध्याचा मिळून, आणि खाली कॉक्सिक्स नावाचे 4 मणके असतात। तर एक असं एकूण 33 मणक्यांचा संच असतो। आणि याचं जर आपण हे बघितलं म्हणजे त्याची रचना जर बघितली तर सायन्युअल जॉईंट नावाचा एक प्रकार असतो सांध्यांचा। सायन्युअल जॉईंट प्रकारामध्ये हा आपल्या मणक्याच्या सगळ्या सांध्यांची रचना निसर्गाने सगळी निर्माण केलेली आहे। त्याच्यामध्ये त्याची जी काही हे असते मेन त्याचा पार्ट असतो, बॉडी ऑफ द व्हर्टिब्रा असतो, त्याच्या खाली त्याच्यामध्ये डिस्क असते ज्याला आपण गादी म्हणतो। 2 मणक्यांच्या मध्ये त्याला ताकद द्यायचं काम ती गादी करत असते। आणि ह्या गादीमध्ये असा एक चिकट घटक असतो ज्याला न्यूक्लियस असं म्हटलं जातं। ते न्यूक्लियसच्या बाहेरचं एक आवरण असतं ॲन्युलस फायब्रोसिस नावाचं मसल फायबर्स, म्हणजे जसे आपल्या स्नायूंमध्ये मांसाचे तंतू असतात त्याच पद्धतीने त्या ॲन्युलस फायब्रोसिसमध्ये काही मसल फायबर्स असतात, ते त्या न्यूक्लियसला सपोर्ट देत असतात। आणि बाहेरच्या बाजूने असते त्याची एंड प्लेट म्हणून रचना असते। ते एंड प्लेटमधून सगळ्या मणक्याचं नरिशमेंट किंवा पोषण सगळं आपलं चाललेलं असतं। त्या पद्धतीने आपली सगळी मणक्याची रचना असते। अच्छा सर, तुम्ही योग आयुर्वेद पदविका प्राप्त केलेली आहे आणि आपण बघतो की योगाचार्य जे असतात किंवा जे साधू संत असतात ते एकाच आसनावरती खूप जास्त वेळपर्यंत बसून असतात
आणि त्याच अनुषंगाने जर विचार केला तर हल्लीची जी पिढी आहे ते 1-2 ताससुद्धा एका ठिकाणावर बसले तर पाठदुखी, कंबरदुखी यासारखे कुरकुर करू लागतात, यासारखे त्रास होतो आहे असं म्हणून सांगू लागतात. तर मणक्याचे जे विकार आहेत त्याची कारणे कोणकोणती आहे याबद्दल जरा सांगू शकाल काय? मणक्याची विकारांची कारणं जर आपण बघितली तर प्रामुख्यानं आता आपण जसं इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की एकाच ठिकाणी जास्त वेळ बसणं हे त्याचं एक प्रमुख कारण आहे. विशेषतः बँकर्स, डॉक्टर्स, वेगवेगळ्या ऑफिसमध्ये काम करणारी, IT सेक्टरमध्ये काम करणारे लोक असतील तर त्यांना एकाच पोझिशनमध्ये एकाच ठिकाणी जास्त वेळ बसावं लागतं आणि त्याच्यामुळे होतं असं की पूर्ण शरीराचा भाग त्यांच्या कमरेच्या मणक्यावर येतो. कमरेच्या मणक्यावर सगळा भार आल्यामुळे कमरेच्या मणक्यातला अंतर कमी होऊन तिथले वेगवेगळे मणकेविकार निर्माण होऊ शकतात. त्याच पद्धतीनं विषमासन हे आयुर्वेदामध्ये कारण सांगितलेलं. विषमासन म्हणजे आता बसताना जनरली माणसाने कसं बसलं पाहिजे, का सगळं ताट असं बसलं पाहिजे, तसं न बसता थोडंसं वाकून बसणं, कमरेला पोक काढणं, याच्यामध्ये पोक काढणं, खांद्यांमध्ये पोक काढणं, ह्या पद्धतीने जर आपण बसलो सगळं तर त्याने देखील विविध मणक्याचे आजार निर्माण होऊ शकतात. त्याच पद्धतीने अतिव्यायाम हे देखील मणके विकाराचं एक कारण ठरतं. आता आपण बघतो की आता जिमला जाणारी बरीच मुलं असतात तर ते व्यायाम करतात. व्यायाम करणं शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे शरीर आपलं सुडौल बनतं, मसल्स चांगला बिल्ट होतात, शारीरिक ताकद वाढते, भूक वाढते. परंतु आपल्या शारीरिक क्षमतेपेक्षा जर जास्त व्यायाम केला तर त्यांनी विविध मणके विकार निर्माण होऊ शकतात. जनरली असं होतं की आपला एक शेजारचा मित्र तो व्यायाम करतोय, शेजारचा व्यायाम करतोय, तो जास्त करतो, मी पण त्या पद्धतीने जास्त करावं असं एक टेंडन्सी त्या जिममध्ये गेल्यानंतर होते. तर तिथं व्यायाम जरूर करा, चांगली गोष्ट आहे व्यायाम करणं, पण तो ट्रेनर तिथे असा ट्रेनरच्या सल्ल्यानं व्यायाम करा, म्हणजे तुम्हाला ते तुमच्या बॉडी बिल्डनुसार प्रॉपर व्यायाम सांगतील. त्या पद्धतीने केलेला व्यायाम हा नक्की चांगला असतो. आणि हे व्यायाम करत असताना नियमितपणे अंगाला तेल लावणे खूप महत्त्वाचा भाग असतो. आयुर्वेदामध्ये सांगितलेला अभ्यंग नावाचा एक भाग आहे, तिळतेल जरी रेग्युलर लावलं तरी आपण व्यायामामुळे जे वेअर अँड टेअर बॉडीचं होत असतं ते आपण त्यातनं टाळू शकतो. हा एक पार्ट आला. म्हणजे मणके विकाराचं हे देखील एक अतिव्यायाम करणे देखील एक कारण आहे. त्याच पद्धतीने विषम निद्रा म्हणजे आपलं चुकीच्या पद्धतीने झोपणं, जनरली सपाट पाठीवर झोपलं पाहिजे, तर तसं न झोपता पालतं झोपणं, पाय जवळ घेऊन झोपणं, वेगवेगळ्या पोझिशनमध्ये झोपणं हे देखील मणके विकाराचं कारण एक ठरू शकतं. ह्या पद्धतीने याची एक आपल्या कारणं आहेत. आणि उत्प्लवन म्हणजे वेड्यावाकड्या उड्या मारणं, खूप उड्या मारणं, खूप पळणं, खूप धावणं, एकाच वेळेस खूप जास्त वेळ उभं राहणं हे देखील मणके विकाराचं कारण ठरू शकतं. अशा पद्धतीने विविध कारणं आपल्याला मणके विकारामध्ये बघायला मिळतात. खूप प्रवास करणं, उभ्यानं खूप प्रवास करणं हे देखील मणके विकाराचं कारण ठरू शकतं. अशी विविध कारणं त्याच्यामध्ये आहेत. आणि जर आता आपण बघतो की जसं इन्फेक्शन एखाद्या मणक्याला झालेलं असेल त्याच्यामध्ये एक अँकोलॉजिक स्पॉन्डिलिटिससारखा आजार त्यातून निर्माण होतो, तो देखील मणके विकाराचं एक कारण आहे. पॉट स्पाइन नावाचं एक आजार ज्याच्यामध्ये मणक्यामध्ये पू निर्माण होऊन त्याचे एक TB मणक्याचा झालेला असतो, ते देखील मणके विकाराचं एक कारण असतं. त्याच पद्धतीने आपण जर याचा स्त्रियांचा जर विचार केला तर बऱ्याच स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर मणक्याचे आजार छोटे मोठे सुरू होतात. कमरेपासून जनरली सुरुवात होते, त्यानंतर मग गुडघेदुखी, मग मानेच्या मणक्यात दोष निर्माण होतो. अशी त्याची विविध कारणं आपल्याला स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर बघायला मिळतात. कोणाला जर पाठीच्या मणक्यामध्ये भूल दिलेली असेल त्याने देखील त्यांच्या नंतर कंबरदुखी वगैरे त्यानंतर निर्माण होते, असं काही रुग्णांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तसंच स्त्रियांचा जर आपण विचार केला तर काही काही स्त्रियांची गर्भपिशवी काढलेली असते, जिथं आवश्यक आहे तिथं काढणं योग्यच आहे, परंतु जर ती गर्भपिशवी त्यांची लवकर काढली गेली किंवा त्याच्यातनं काय होतं, एक पोकळी शरीरामध्ये तयार होते आणि त्या पोकळीमध्ये वाद धरून नंतर त्यांच्या कमरेच्या मणक्यामध्ये दोष निर्माण होऊन किंवा विविध मणक्याचे आजार त्यांना निर्माण व्हायचे चान्सेस त्यातनं जास्त असतात. ही काही प्रमुख कारणं आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. क्युरेटिंग किंवा ॲबॉर्शन काही स्त्रियांचं होतं, ते एक छोटंसं बाळंतपणच असतं. त्याच्या देखील आपण जसं बाळंतपणाचे उपचार असतात, शेगडी, तेल लावणं वगैरे, या डिंकाचे पौष्टिक लाडू खाणं, हे उपचार जर त्या स्त्रीने घरगुती उपाय जर केले त्यातनं तिला नंतर पुढे हे त्रास मणक्याचे निर्माण होणार नाही, ते आपण टाळू शकतो. अशी काही प्रमुख कारणं आपल्याला स्त्रियांमध्ये मणके विकाराची बघायला मिळतात. हल्ली किचन आपण मॉड्युलर किचन झालेले, स्टँडिंग किचन सगळ्यांचे आहेत. त्या उभं राहिल्यामुळे देखील काय होतं की त्यांच्या गुडघ्यावर पूर्ण शरीराचा भार येतो, टाचेवर आणि गुडघ्यावर. त्यांनी गुडघ्याचे आजार व्हायचे चान्सेस असतात, टाचेचे हाडाचे आजार व्हायचे चान्सेस असतात आणि कमरेच्या मणक्यात देखील आणि खांद्यांमध्ये देखील दोष निर्माण होऊन मानेच्या मणक्यात आजार व्हायचे त्याचे चान्सेस असतात. तर ह्या पद्धतीने त्याची काही प्रमुख कारणं आहेत. आपल्या मणक्याला कुठल्याही पद्धतीचा आघात झाला म्हणजे मार लागला, कोणी गाडीवरून पडतं, कोणी घरावरून पडतं, कोणी वेगवेगळ्या ठिकाणी जर कधी पडलेलं असेल आणि ते पडल्यामुळे काय होतं की तिथं जे आतल्या बारीक रक्तवाहिनी असतात मणक्यामध्ये असतात आणि बाहेर पण असतात, ते फुटून आतल्यात रक्तस्राव होऊन राहतो तिथे. त्याचा लगेच तत्काळ त्रास होऊ शकतो किंवा कालांतरानं काही महिन्यानं काही वर्षानं देखील त्याचा त्रास होऊ शकतो. असे अनेक रुग्ण आम्ही आमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये बघतो की त्यांना काही 5-10 वर्षापूर्वी कधीतरी पडलेले, मार लागलेला आहे, नंतर ज्यावेळेस शारीरिक बळ कमी पडतं त्यावेळेस त्या गोष्टीचा त्यांना त्रास नंतर व्हायला लागतो. मग त्यांच्यामध्ये मग रक्तमोक्षण उपचार आणि बाकीचे उपचार केल्यानं ते रुग्ण त्यातनं बरे झालेले पण अनेक रुग्ण आम्ही आमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये बघितलेले आहेत. ह्या पद्धतीने काही प्रमुख कारणं आपल्याला मणके विकाराची बघायला मिळतात. आणि त्याच पद्धतीने जर काय होतं की हल्ली डाएट जो आपण बघतो तर तेलाचा तुपाचा अभाव हे डाएटमध्ये त्याचे मणके विकार व्हायचं एक प्रमुख कारण ठरू शकतं. कारण
जसं आपल्याला गाडी आपली जी असते, गाडीला जसं वंगाणाची किंवा ऑइलची गरज असते, तसंच आपल्या सांध्यांना देखील वंगाणाची गरज असते. त्यासाठी आहारामध्ये तेला तुपाचा मुबलक वापर असावा किंवा तेलयुक्त बिया ज्या असतात त्याच्यामध्ये समजा बदाम असेल, तीळ असतील किंवा जवस असतील, याचा आहारामध्ये नेहमी जर वापर असेल ते आपल्याला शरीरातल्या सांध्यांना स्निग्धता द्यायचं काम करतं. आणि मग सांध्यांना स्निग्धता मेंटेन जर व्यवस्थित असेल त्यातनं मग विविध मणके विकार आणि सांधेवात देखील आपण त्यातनं टाळू शकतो. धन्यवाद सर. सरांनी सांगितलं आहे की अति सर्वत्र वर्ज्य आहेत, म्हणजे जे पण गोष्टी आपण अति प्रमाणात करतो, अति व्यायाम करतो, अति श्रम करतो, या सगळ्या कारणामुळे पण आपल्याला मणके विकार होऊ शकतात. आपण हेतू जाणून घेतलाच आहे, पण आता आपण हे जे मणके विकार आहे याची लक्षणं काय आहे याबद्दल जाणून घेऊया. सर, काय म्हणाल तुम्ही त्याच्याबद्दल? मणके विकाराची लक्षणं जर बघितली सर, तर प्रामुख्यानं काय होतं की सुरुवातीला डायरेक्ट मणके विकार कधी होत नाही. तर सुरुवातीला समजा मान दुखणार, नंतर मग कंबर दुखणार, मग पाठ दुखणार, अशी त्याची सुरुवात असते. मग रुग्ण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, मग तात्पुरती एखादी पेन किलर घे, ते नंतर त्याचं रिपीटेडली त्याला तो त्रास होत जातो. मग नंतर तो स्प्रे वगैरे मार, हे कर, असं गोळ्या घेऊन तात्पुरतं ते दुखणं तो दाबण्याचा प्रयत्न करतो. नंतर जसं जसं ते त्रास वाढत जातो, म्हणजे मणक्यातली जी काही गादी असते, आपण आता मगाशी सांगितलं की न्यूक्लियस नावाचा घटक असतो मणक्यामध्ये, त्याची ताकद कमी पडली तर विविध मणके विकार त्यातनं निर्माण होत असतात. त्यानंतर मग काय होतं की जसजशी त्या न्यूक्लियसची आतल्या मणक्यातल्या गादीची ताकद कमी पडत जाईल तसं मग सुरुवातीला मानपाट कंबरदुखी जी थोड्या स्वरूपात असते ती थोडी प्रमाण तिची इंटेन्सिटी वाढत जाते. तिची इंटेन्सिटी वाढत गेली की नंतर मग ती वेदना जी आहे, म्हणजे मणक्यातून ज्या मज्जातंतू बाहेर पडतात त्याला नर्व्स असं म्हटलं जातं, स्पायनल नर्व्स. त्या ज्या ठिकाणी त्या स्पायनल नर्व्स शरीरामध्ये जातात, काही हाताकडे जातात, मानेच्या मणक्यातल्या हाताकडे जातात, पायाच्यातल्या, नंतर कमरेच्या मणक्यातल्या पायाकडे जातात, खांद्याच्या मधल्या जो आपल्या जो पाठीचा जो मणका आहे त्यातनं काही येतात त्या चारी एक्स्ट्रीमिटीज, 2 हात 2 पाय इकडे जातात, असं त्या पद्धतीने त्यांचं सगळी मज्जातंतूचा पुरवठा त्यातनं होत असतो. मग ज्या मणक्यातलं अंतर कमी होईल त्याच्यामध्ये असणारी जी काही मज्जातंतू किंवा जी नस आहे ती नस त्यातनं दबायला लागते, त्याच्यावर प्रेशर यायला लागतं. ते प्रेशर आलं की नंतर मग हाताला पायाला मुंगे येणे त्याची सुरुवात होते. ते ऑन ऑफ असतं, म्हणजे मुंगे येतात जातात. आणि नंतर मग समजा हातामध्ये वेदना, पायामध्ये वेदना, मानेपासून वेदना सुरू होऊन ती पूर्ण हाताकडे जाणं, कमरेतून वेदना सुरू होऊन पायाकडे जाणं. त्याच पद्धतीने एकाच वेळेस हाताकडे पायाचे जर मानेच्या आणि कमरेच्या मणक्याचा दोष निर्माण झाला असेल तर मान, खांदे, हात दुखणं, कंबर सीटपासूनचा खालचा पायाचा भाग दुखणं, अशी त्याच्यावर आपल्याला वेगवेगळी त्याच्यामध्ये लक्षणे बघायला मिळतात. तसंच थोडं जरी अंतर चाललं तरी कंबर भरून येते, पाय भरून येतात. जरासं काम केलं तरी हाताला कळ लागते, हातात एखादी वस्तू धरून ठेवली तरी हाताला कळ लागते, पटकन वस्तू ठेवावी जागेवर असं वाटायला लागतं, हातातली पायातली ताकद कमी पडत जाते. नंतर जरासं जरी अंतर चाललं ती मग असं वाटतं की आता बसावं, आता चालणं, म्हणजे जसं वेदना खूप वाढत जातात. ह्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळी लक्षणं आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि समजा आता गादीतलं अंतर जर जास्तच कमी झालेलं असेल तर त्यातनं मग काय होतं की इनकंटिन्युअस ऑफ युरिन अँड बावेल असं होतं, म्हणजे आपल्याला शौचालय लगवेली आलेली ती कळत नाही असं होतं जर खूप जास्त प्रमाणात जर आजार वाढलेला असेल तर. किंवा मग त्याच्यामध्ये जर याच्यात मज्जातंतू जर जास्त प्रमाणात दबलेला असेल तर मसल वेस्टिंग देखील त्यातून निर्माण होऊ शकतं, म्हणजे आपले जे स्नायू आहेत हातातले पायातले स्नायू त्यांचा आकार देखील बारीक होतो. असे काही रुग्ण आपल्याला बरेच रुग्ण आपण बघितलेले आहेत. तर असं त्यातनं वेगवेगळे लक्षण आपल्याला याच्यामध्ये मणके विकाराची प्रामुख्यानं बघायला मिळतात. ओके, तर मित्रांनो, सरांनी फार उत्तम पद्धतीने आपल्याला मणके विकार, त्याचे हेतू काय, त्याचे लक्षणं काय हे सांगितलं आहे. चर्चा रंगतच आली आहे, आपण त्याच्या चर्चेला पुढे नेऊयाच, पण तत्पूर्वी वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंधा आयुर्वेद हॉस्पिटल, पत्ता नवीन नगर रोड, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर तथा अहमदनगर, शाखा संगमनेर, ठाणे, पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362. वेबसाईट www.vishwagandhaayurved.com. विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंधा आयुर्वेद हॉस्पिटल, पत्ता नवीन नगर रोड, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर तथा अहमदनगर, शाखा संगमनेर, ठाणे, पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362. वेबसाईट www.vishwagandhaayurved.com. विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंधा आयुर्वेद हॉस्पिटल, पत्ता नवीन नगर रोड, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर तथा अहमदनगर, शाखा संगमनेर, ठाणे, पुणे. संपर्क 9822283079 आणि
8446354362. वेबसाईट www.vishwagandhaayurved.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण मणक्याच्या विकारांबद्दल चर्चा करत आहोत. आपण त्याचे हेतू आणि लक्षणे हे सगळे माहिती करून घेतले. पण आता आपण पाहतो हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण पाहतो की मुलं आहेत किंवा जे प्रौढ व्यक्तीसुद्धा आहेत ते कम्प्युटरवरती मोबाईलवरती तासनतास असतात. तर त्यांच्या मानेमध्ये दुखणं हे प्रमाण जास्त प्रमाणात आता आढळून येत आहे. तर मानेच्या ज्या मणक्याचे गॅप असते किंवा एखादी जे त्याची जी गॅप होते ती कमी वगैरे होते का, किंवा त्याच्या काय लक्षणं आहेत, त्याचे काय चिकित्सा काय आहे? खूप कॉमन प्रश्न आहे सर हा. आणि मानेच्या मणक्यातली गॅप हे खूप कॉमन. मानेचं मणका आणि कमरेचं मणका हे गॅप कमी होण्याची प्रमुख ठिकाणं आपल्या शरीरातली असतात. त्यातल्या मानेच्या मणक्यातलं जर अंतर कमी झालं त्याला मग ती गादी असते, गादीला थोडा फुगायला लागतो, गादी बाहेर यायला लागते, मग तर गादी फाटणं वगैरे पुढचे स्टेजेस त्याच्यामध्ये असतात. तर ज्यावेळेस तो मानेच्या मणक्यातलं अंतर कमी होतं तर त्यावेळेस मानेपासून कळ निघते, ती अगदी हातापर्यंत जाते. नंतर मग हाताच्या बोटांमध्ये मुंग्या यायला लागतात, क्वचित त्या मुंग्या पूर्ण हाताला देखील येऊ शकतात. हातातली ताकद पुढे पुढे कमी होत जाते आणि मग जरा वस्तू धरलं ते हाताला कळ लागणं वगैरे अशी लक्षणं आपल्या त्यातनं बघायला मिळतात. तर याचे जर उपचार जर आपण म्हटले, म्हणजे मानेच्या मणक्यात ज्यावेळेस अंतर कमी होतं तर त्याच्यामध्ये आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की हे एक प्रकारचा वाताचा आजार आहे. आता आपण बघतो की याच्यामध्ये एक स्लाईड आपल्याला दिसते, तर त्याच्यात त्याचे जे काही स्टेजेस दिलेले आहेत, म्हणजे मानेच्या मणक्यात जो मणका असतो, मणक्यातली जी गादी असते, गादी बाहेरच्या स्टेजेस त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. तर त्याच्यात पहिले असते प्रोट्रुजन, एक्स्ट्रुजन, सिक्वेस्टेशन, अशा 3 स्टेजेस त्याच्यामध्ये असतात. म्हणजे अगोदर ती गादी कमकुवत होते, मग थोडी बाहेर येते, मग जरा जास्त बाहेर येते, त्यानंतर पूर्ण बाहेर येते. असं त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्टेजेस त्यातनं बघायला मिळतात. तर ह्या पद्धतीने सगळं ती घटना त्याच्यामध्ये घडत असते. आणि ह्या केसेसमध्ये एक आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की वाताचे जे काही वेगवेगळे आजार आहेत त्याच्यामध्ये असं आयुर्वेदशास्त्र सांगतं की स्रंस भ्रंश व्यथा स्वाप सादृक्तोद भेदनम संगांगभंग संकोच वर्थ हर्षण तर्षणम. आता स्रंस आणि भ्रंश म्हणजे काय? ज्यावेळेस एखादी शरीराची रचना थोड्या प्रमाणात त्यातनं बाहेर येणं हा एक स्रंस म्हणून त्याला सांगितलं जातं. भ्रंश म्हणजे ती रचना पूर्णपणे बाहेर येण्याला भ्रंश असं म्हटलं जातं. ज्यावेळेस ती मणक्याची गादी थोड्या प्रमाणात बाहेर येते त्याला आपण काय म्हणतो? प्रोट्रुजन आणि एक्स्ट्रुजन हे स्रंसमध्ये येतं. आणि सिक्वेस्ट्रेशन म्हणजे ज्यावेळेस ती गादी पूर्णपणे बाहेर येते त्याला भ्रंश असं म्हटलं जातं. त्यामुळे हा एक प्रकारचा वाताचाच आजार आहे. मणक्याचे आजार सगळे असतात ते. आणि हाडं जी असतात, हाडांमध्ये वाताचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की जिथं आपल्याला मणक्याचा जसं आपण उपचाराचा विचार करतो त्याच्यामध्ये आपल्याला वाताला धरून सगळे उपचार प्रामुख्याने याच्यामध्ये करावे लागतात. याच्यामध्ये हाडांची झीज झालेली असते, त्या गादीची पण झीज झालेली असते, गादीची ताकद कमी पडलेली असते. त्याच्यामुळे हाडांना ताकद देणं आणि मणक्याच्या गादीला ताकद देणं हा उपचाराचा प्रमुख त्यातून बेस किंवा पाया असतो. मग यासाठी काय असतं की नस्य नावाचा एक उपचार आयुर्वेदामध्ये असतो. वातस्य उपक्रम स्नेहा स्वेदा संशोधन मृदू मधुराम लवण उष्णानी भोज्याने अभ्यंगमर्दन वेष्टनम सेकनम त्रासो मध्यम पौष्टिक गौडिकम. अशा पद्धतीने आयुर्वेदशास्त्र याच्यामध्ये उपचारामध्ये सांगतं. म्हणजे वाताचे उपक्रम जे आहे त्याच्यामध्ये स्नेहन स्वतःने प्रामुख्याने सांगितलेलं. स्नेहन म्हणजे काही कुठल्याही प्रकारे तेल शरीरामध्ये जाणं याला स्नेहन म्हटलं जातं, किंवा बाहेरून अंगाला तेल लावणं हा स्नेहनाचा भाग असतो. त्याच्यामध्ये मग मानेपासून तर हाताला पूर्ण तेलाचे मॉलिश करणं. आता ही स्लाईड आपण बघत आहात, स्लाईडमध्ये आपल्याला दिसतं की त्याचं शरीराला अभ्यंग करणं किंवा स्नेहन मॉलिश करणं हा त्याचा उपचाराचा भाग येतो. त्याच पद्धतीने वेगवेगळे शेक असतात. औषधयुक्त भाताचा शेक असतो, त्याला षष्टिकशाली पिंडोसेद म्हटलं जातं. पोटली स्वेद किंवा औषधी तेलाचा आणि पानांचा शेक असतो. आता ही एक निर्गुडी नावाची वनस्पती आहे. तर ह्या निर्गुडीचा जो आहे वापर याच्यामध्ये स्वेदनासाठी पोटली स्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने केला जातो. ही निर्गुडी याच्यामध्ये आणि त्याच्यात इतर काही वनस्पतींची पानं एकत्र करून त्याची पोटली बनवली जाते आणि ती औषधयुक्त तेलामध्ये बुडून गरम करून ती पोटली त्या मानेपासून जर पूर्ण हाताला जर तिने टेकवून शेकवलं त्यानं तर तिथल्या जे काही वेदना आहेत त्यांना कमी यायला लागतात. हातामध्ये मानेमध्ये ताकद यायला लागते प्रॉपर. आणि त्याच पद्धतीने जे मणक्यातली गादी आहे गादीमध्ये पण त्यांना ताकद निर्माण म्हणून तो गादीचा झालेली जी काही झीज आहे ते कमी होऊन गादीची ताकद भरून येऊन ते आजार बरं व्हायला त्यांनी मदत होत असते. ही पोटली शेक आहे याच्यामध्ये खूप महत्त्वाचं. याच्यामध्ये वेदना कमी यायला लागतात. त्याच पद्धतीनं ही एक बला नावाची वनस्पती आहे. तर ही बले जे आहे तर बलेचं पावडर भातामध्ये टाकून ती जर शिजवलं आणि त्यांनी जर हे केलं म्हणजे औषधयुक्त भात तो फडक्यात बांधून दुधामध्ये ते फडकं पोटली बुडून त्यांनी जर गरम शेक जर ते आपल्या मणक्याला जर पूर्ण तिला दिला तर त्यातनं
त्या स्नायूंमधील ताकद हाताच्या वगैरे चांगली वाढायला लागते आणि त्याच पद्धतीने मानेच्या स्नायूंची देखील ताकद त्यातनं वाढून तो आजार त्यातनं बरं व्हायला त्यांनी मदत होत असते. तर ही बलेचा वापर खूप चांगला याच्यामध्ये होतो. बलवनस्पतीचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की तिची मुळं खूप घट्ट असतात. ती जर आपण उपटायला गेलो ती सहजशी उपटली जात नाही, म्हणजे एवढी ताकद त्या वनस्पतीमध्ये असते आणि ती वनस्पती आपल्या शरीरातल्या स्नायूंना ताकद द्यायचं काम करते. त्याच पद्धतीने आपले जे मज्जातंतू असतात मज्जातंतू देखील ताकद द्यायचं काम बला ही आपल्याला वनस्पती त्यातनं करत असते. तर ज्यावेळेस मानेच्या मणक्यामध्ये दोष निर्माण होतो त्याच्यामध्ये प्रामुख्यानं अभ्यंग करणं, म्हणजे त्याला मानेपासून हातांना मसाज करणं, पोटली शेक करणं, भाताचा शेक करणं, नस्य म्हणजे नाकामध्ये औषध सोडणं, नासाई शीर्षोद्वारम असं आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे. नाका जर आपण औषध सोडलं तर ते मानेपासून वरचे जे काही सगळे शरीराच्या रचना आहेत तिथले आजार बरे करायला त्यांना मदत होत असते. त्याच्यामध्ये नाकात जर आपण औषध सोडलं नसते जर केलं तर त्यातनं मानेच्या मणक्यातली जी काही गादी तिची ताकद वाढून त्यातनं तिथली रचनात्मक विकृती क्लिअर होऊन त्यातनं मानेच्या मणक्यातले दोष जायला त्यांनी मदत होत असते. त्याच पद्धतीनं वेगवेगळी औषधं याच्यामध्ये वापरली जातात. विशेषतः त्या मणक्याच्या गादीला ताकद देणारी वेगवेगळी गुगुळ कल्प, जसं की युगराज गुगुळ असेल, लाक्षदी गुगुळ असेल, आभा गुगुळ नावाची गोळी असते, त्याचा जर आपण पोटातनं वापर केला, घरगुती आहाराचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये डिंक हा सगळ्यांना उपलब्ध असतो. डिंक तुपात परतून जर नियमितपणे जेवल्यानंतर जर आपण सेवन केला, तसं जी बलावनस्पतीची जी पानांची पावडर करून ती जरी जेवल्यानंतर एक चमचा पावडर आपण जर घेतली, एक चमचा आपल्या याच्यामध्ये तीळ तेलाबरोबर त्याने किंवा जवसाच्या तेलाबरोबर, तरी त्याने देखील त्या मणक्याच्या गादीला ताकद वाढून त्यातनं तो आजार बरं व्हायला त्यांनी मदत होत असते. ह्या पद्धतीने वेगवेगळे उपचार आपल्या मानेच्या मणक्यामध्ये करता येतात. एक रुग्णानुभव मी आपल्याला शेअर करू इच्छितो सर. एक आपल्याकडे पेशंट आलेले, व्यवसायाने शिक्षक होते ते. रिटायरमेंट नंतर मग काय झालं की त्यांच्या मानेमध्ये जरा वेदना सुरू झाल्या सुरुवातीला, आणि नंतर ते वेदनेची कळ पूर्ण त्यांच्या हातापर्यंत जायला लागली. हातातली ताकद, दोन्ही हातातली ताकद त्यांची कमी व्हायला लागली होती आणि प्रचंड वेदना असायच्या. म्हणजे त्यांना झोप देखील लागत होती, इतक्या वेदना त्यांना त्यामध्ये असायच्या. तर आल्यानंतर आपण काय केलं, त्यांचं फर्स्ट डे सिरावेद केला. ही एक स्काल्पेन आहे, यातनं त्यांच्या फक्त कोपरातली जी शिर असते, कोपरातल्या शिरेमधून रक्त काढलं आणि त्यांना मानेची जी आपले सुप्रास्पायनेटस मसल्स म्हणजे हा भाग आणि हा भाग या ठिकाणी त्यांना आपण जळवा लावल्या. तर ते केल्यानंतर त्यांचा जो काही वेदनेचा प्रॉब्लेम होता तो जवळपास 50% त्यांचा त्याच वेळेस कमी झाला. नंतर पुढे उपचार आणि पंचकर्माचा एक 8 दिवसांचा बस्तीचा कोर्स त्यांना आपण केला. त्या बस्तीच्या कोर्समध्ये त्यांचा त्रास जवळपास 80-90% क्लिअर होऊन पुढे 1-2 महिन्यामध्ये ते पूर्णपणे बरे झाले. आणि विशेष म्हणजे त्यांना त्यासाठी मानेच्या मणक्याचं ऑपरेशन सांगितलं होतं. विना ऑपरेशन ते आपल्या उपचारानं पूर्णपणे बरे झाले. आता त्यांना उपचार बंद करून 4 वर्ष झाली, पण अजूनही ते व्यवस्थित आहेत, मला बंद भेटत असतात. तर ह्या पद्धतीने आपल्याला उपचार खूप असे उपयुक्त उपचार आयुर्वेदाच्या याच्यामध्ये आपल्याला मणक्यामध्ये बघायला मिळतात आणि निश्चितच त्याचे रिझल्ट खूप सुंदर आहे, खूप चांगले रिझल्ट आहेत त्याचे. तर मानेच्या मणक्याबद्दल आपण चर्चा केली. अशीच काय परिस्थिती आहे का कमरेच्या मणक्याबद्दलची? काय म्हणजे त्याच्यामध्ये समजा गॅप कमी झाला तर त्याचे लक्षणं काय होतात आणि त्याच्यावरती उपचार काय करता येईल हे जरा सांगाल का? ॲक्च्युली कसं सर की आता कमरेच्या मणक्याचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस एक स्वतंत्र आजार म्हणून देखील आपल्याला तो बघायला मिळतो आणि केव्हा इतर आजारामध्ये लक्षण म्हणून पण आपल्याला ते बघायला मिळतं. विशेषतः समजा मूळव्याधीसारखा आजार असेल, फिशर असेल, किंवा एक आयुर्वेदामध्ये वातजग्रहणी नावाचा आजार असतो, चातुर्थिक ज्वरण म्हणून एक आयुर्वेदामध्ये एक आजार सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये तापाचा एक प्रकार जो मेदामध्ये फॅट्समध्ये जातो, त्यातनं देखील नंतर कंबरदुखी वगैरे निर्माण होऊ शकते. अशी वेगवेगळी आजार आहे. किंवा गुल्मा नावाचा एक आजार, त्याच्यामध्ये वातज गुल्मा नावाचा आजार, त्याच्यामध्ये देखील आपल्याला कंबरदुखी वगैरे निर्माण होऊ शकते. दम्याचे काही प्रकार, खोकल्याचे काही प्रकार, याच्यामध्ये देखील तो शरीरातला वातदोष वाढून त्यातनं कमरेच्या मणक्यामध्ये विविध आजार निर्माण होऊ शकतात. बऱ्याच लोकांना तिखट खूप जास्त खायची सवय असते. आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की जी व्यक्ती तिखट जास्त खाते त्याच्यामध्ये कमरेच्या मणक्यामध्ये दोष निर्माण व्हायला लागतात. अशी विविध कारणं आपल्याला म्हणजे डायरेक्ट मणक्याचा संबंध नसलेली पण ती मणक्याची मणक्यावर परिणाम करणारी आपल्याला विविध आजार आणि कारणं याच्यामध्ये बघायला मिळतात. मग ते योग्य ते कारण कुठलं आहे त्या व्यक्तीमध्ये ते बघून त्यानुसार जर आपल्याला उपचार त्या आजाराचं आयुर्वेदिक उपचार जर आपण घेतले तर त्यातनं तो आजार त्यातनं बरा होतोच, जो मूळ आजार आहे तो. आणि त्यासोबत जे लक्षण स्वरूपात निर्माण झालेले कंबरदुखी आहे ती देखील त्यातनं पूर्णपणे बरी होत असते. त्याच पद्धतीने बऱ्याच लोकांना पोट मोठं असतं आणि त्यातनं मग त्यांना हे होतं म्हणजे कमरेच्या मणक्यामध्ये दोष निर्माण होतात. तर अशा लोकांमध्ये पोट थोडं कमी करणारी औषधं, विशेषतः पोट बांधणे, तांबे लावणे, पोटा झोपताना बेंबीमध्ये औषध तेल सोडणे, नाभीपुरण म्हणतात त्याला, त्याने देखील तो आपल्याला कमरेचा मणक्यातले दोष त्यातनं घालवायला मदत होत असते. हो नक्कीच सर, धन्यवाद. पण आपण ही चर्चा पुढे नेऊया, पण आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे. शिवदास माने मुंबईहून बोलत आहेत. डॉक्टर शिवदासजी, धारावी मुंबईवरून बोलतोय. हा बोला. नमस्ते. नमस्कार. नमस्ते. आमच्या मिसेसच्या डाव्या पायाचे टाच आहे ना ते दुखते. पाय ठेवला तरी वजन झेपत नाही आणि ते एकदम म्हणजे ठेवताच येत नाही इतकी दुखते आणि त्याच्यामुळे पेंढरी पण दुखते अच्छा पायाच्या वरची. आणि मग आम्ही एक्सरा काढला तर मणक्यामध्ये थोडासा गॅप आहे म्हणून डॉक्टरने सांगितलं.
पण ते दुखत नाही मणका वगैरे काय, फक्त फोटोमध्ये दावलंय की मग दिसतोय. आणि आता ते एक महिना झाला हा त्रास चालूच आहे. ओके. अच्छा. त्यांच्यामध्ये कसं एक आयुर्वेदामध्ये वातकंटक नावाचा आजार असतो, विशेषतः ज्यांचं उभं राहून काम जास्त होतं किंवा पायाला कधीतरी असा झटका बसतो, मार लागतो पायाला, बरोबर आहे. तर उभं त्यामुळे राहून जास्ती काम हा, आणि ते पायाला जर एखादा झटका जोरात पाय आदळला गेला तर त्यातनं त्या वातकंटक नावाचा आजार होत असतो. त्याच्यामध्ये तो थोडं रक्ताशी संबंधित आजार आहे आणि वाताशी संबंधित आजार आहे. त्याच्यामध्ये आपण असं करा की आपल्या जवळचे कोणी आयुर्वेदिक वैद्य जर असेल त्याच्याकडनं जाऊन त्या पायाच्या याच्यातून सिरावेद नावाचा उपचार असतो. शिरेतनं रक्त जर काढलं घोट्याच्या शिरेतनं आणि त्याला ते औषधयुक्त भाताचा शेक, आता जसं आपण मी सांगितला तर भाताचा शेक करून पोटातनं कैशोरगुळ नावाची गोळी सुरू करा. नियमितपणे पायाला तेल लावा तिथे आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात पाय बुडून त्या हळद त्या पाण्यात टाकून पाय बुडून फक्त बसत जा. त्यातनं मग त्यांना त्या चांगल्या पद्धतीने आराम करेल. सिरावेद मात्र करून घ्या, त्यांनी तत्काळ त्यांना आराम पडेल त्यातनं. तर शिवदासजी, मला खात्री आहे की तुम्हाला सिरावेद केल्यानंतर आणि जवळच्या आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये वैद्यांना जर दाखवलं तुम्ही तर नक्कीच तुम्हाला तुमच्या विकाराचं प्रशमन मिळेल. सर, आपण नेहमीच्या बोलीभाषेमध्ये असं ऐकतो की कंबरदुखी झाली तर सियाटिका झाली असेही म्हणतो. तर सियाटिका या विषयाबद्दल काय म्हणाल? त्याची लक्षणं काय आणि त्यावरती चिकित्सा कशी असते? सियाटिका सर खरं तर खूप कॉमन आजार हल्ली बघायला झालेला आहे आणि त्याचं जर आपण बघितलं म्हणजे जर आपले जे कमरेचे मणके असतात, हां, चौथा आणि पाचवा जो मणका आहे कमरेचा, त्याच्यातून एक सियाटिक नर्व नावाची एक मज्जातून तो बाहेर पडत असतो. बरोबर. आणि ते ज्यावेळेस त्या चौथ्या पाचव्या मणक्यातलं अंतर कमी होतं त्यावेळेस सियाटिक नर्ववर दाब येतो, प्रेशर येतं आणि त्यातनं मग हा सियाटिका नावाचा आजार होत असतो. बरोबर. तर त्याच्यात होतं असं की आयुर्वेदामध्ये गुरुद्रसी नावाचा एक आजार सांगितलेला आहे, त्याला स्नायुगत विकार असं म्हटलं जातं. तर गुरुद्रसीमध्ये होतं असं की माणूस जसं गिधाड असतं, एक पाय उचलून लंगडत चालतं, त्या पद्धतीने गुरुद्रसी आजारामध्ये किंवा सियाटिकामध्ये व्यक्तीचं थोडी चाल असते, व्यक्ती थोडंसं कुलपत लंगडत चालायला लागतो. आणि त्याच्यातच परत खल्ली नावाचे एक आजार सांगितले. मग त्याच्यामध्ये वेदना ज्यावेळेस वरून खाली जाते हा एक त्याच्यामध्ये वेदनेचा प्रकार आहे आणि खाली टाचेकडून कमरेकडे वेदनेनं असं देखील त्याच्यामध्ये एक प्रकार असतो. 2 प्रकार त्याच्यामध्ये बघायला मिळतात. जर कमरेतला जो आपला मणका आहे म्हणजे चौथा पाचवा मणका आहे त्यातलं जर अंतर कमी झालेलं असेल तर तो वेदना ही याच्यातून जाते म्हणजे कमरेतून सुरू होऊन पुढच्या बाजूने जाते. आणि 5वा आणि 6वा जो मणका आहे म्हणजे माकडडाळ आणि 5वा मणका जो आहे कमरेचा, त्याच्यातलं अंतर जर कमी झालेलं असेल त्यातली वेदना ही कमरेपासून जाऊन ती मागच्या बाजूने टाचेपर्यंत जाते. याच्यामध्ये कमरेपासून वेदना सुरू होणं, ती टाचेपर्यंत जाणं ही प्रमुख लक्षण सियाटिकामध्ये असते. कारण सियाटिक नर्व ही कमरेतून निघून टाचेपर्यंत जाते, हे त्याचं प्रमुख लक्षण आपल्याला सियाटिकामध्ये बघायला मिळतं. तर ती वेदना त्याच्यामध्ये जाते. जराही चाललं तरी वेदना खूप जास्त वाढतात, मग आराम करावा लागतो. नंतर पुढे थोडी पायाची ताकद जरा कमी यायला लागते आणि जसं आजाराचं प्रमाण वाढत गेलं की वेदना कॉन्स्टंट कंटिन्युअस वेदना असतात, मग शेवटी त्याला ऑपरेशनचा सल्ला वगैरे दिला जातो. तर याच्यामध्ये आयुर्वेदशास्त्र जे आपले उपचार जे आहे तर हा एक याच्यामध्ये पंचकर्मातलं बस्ती नावाची जी क्रिया आहे तर बस्तीचा याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने परिणाम मिळतात. तर बस्ती म्हणजे काय असतं की औषधीसिद्ध तेल जे आहे, औषधीसिद्ध तेल त्या याच्यामध्ये शौचाच्या जागेतनं शरीरामध्ये सोडलं जातं आणि त्या याच्यामुळे तेलामुळे जो हे झालेला आहे म्हणजे त्यातनं वात वाढणं जे आपण म्हणतो प्रकार, तो वाढलेला वात त्यातनं कमी यायला लागतो. कारण आपलं मोठं आतडं जे आहे, मोठ्या आतड्यामध्ये सगळा वात शरीरात तयार होत असतो आणि तो वात ज्यावेळेस जास्त वाढतो त्यावेळेस त्याचा पहिला परिणाम आपल्या मणक्यांवर, सांध्यांवर आणि हाडांवर होत असतो. मग तो वात कमी करण्यासाठी बस्ती हा सर्वश्रेष्ठ उपचार आयुर्वेदामध्ये सांगितलेला. तर जर त्याच्यामध्ये बस्ती उपचार करून घ्यावा. मात्रा बस्ती म्हणून एक उपचार आहे जो की घरच्या घरी करू शकतो. त्याच पद्धतीने उपनाह स्वेद म्हणजे आपण पोटली शेक जो आपण आता मगाशी प्रेक्षकांना सांगितला, तर पोटलीचा शेक त्याच्यामध्ये करणं हा देखील त्याच्यामध्ये चांगला परिणामकारक उपचार असतो. आणि वेगवेगळे औषध, विशेषतः योगराज गुगुळची गोळी ते एरंडेल तेलासोबत नियमित जर घेतली त्याने देखील सियाटिकावर आपण मात करू शकतो. तर सियाटिका जो आजार आहे या उपचारानं पूर्णपणे बरा होऊ शकतो. नक्कीच सर. आपल्याला तत्पूर्वी एक टेलिफोन आलेला आहे. विनया परब बोलत आहात विरारहून. विनयाजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्ते. माझं झोपल्यानंतर ना मणका दुखतो, पाठ दुखी असते, ते जरा सांगा काय. तुमचं वय किती आहे? वय किती तुमचं? 50. ऑपरेशन वगैरे झालंय कुठलं? ऑपरेशन झालं? ऑपरेशन तर नाही झालं. नाही. झोपल्यानंतर ना कंबर पाठ दुखते का? हो, झोपल्यावरती भयानक पाठ दुखते, तो मणका दुखतोय. बरं, एकाच ठिकाणी वेदना असते मणक्यात की खाली पायाकडे वगैरे किंवा हाताकडे जाते? नाही, एकाच ठिकाणी वेदना, पायाकडे नाही. ओके. त्यांचं मॅक्झिमम मसल स्पाझम जास्त असण्याची शक्यता आहे. त्यांना स्नायू कडक होणं आपण जो प्रकार म्हणतो तो प्रकार जास्त आहे त्यांच्यामध्ये. तो एक वाताचाच आजार आहे सगळा तो. ते विनायजी, आपण असं करा, त्याला जो उपनाह स्वेद जसं आपण सांगितलं म्हणजे त्या पोटलीचा शेक, निरगुडीच्या पाल्याचा शेक आपण त्या ठिकाणी करा
औषधयुक्त भाताचं शेक पिंडस्वेद तुम्हाला उपयुक्त ठरेल तो करा. आणि आता जसं सांगितलं की योगराज गुगुळची गोळी आहे, योगराज गुगुळची गोळी नियमितपणे 2-2 गोळ्या सकाळ संध्याकाळ एक पाव चमचा किंवा अर्धा चमचा एरंडेल तेलातनं घ्या. लसूण दुधामध्ये शिजवून ते औषधीचं दूध तुम्ही रोज घेत जा. त्याने तुम्हाला निश्चित चांगल्या पद्धतीने आराम पडेल. आणि अभ्यंगम आचरेत नित्यम नियमितपणे अंगाला तेल लावणे हे कधीही सोडू नका, त्याचा तुम्हाला निश्चित चांगल्या पद्धतीने फायदा होईल. नक्कीच. तर विनयजी, मला खात्री आहे की तुम्हाला सरांनी सांगितलं आहे ते उपचार जर केल्यानंतर तुमचे जे विकार आहेत त्याचं प्रशमन होईल. आपण ही चर्चा पुढे घेणारच आहोत, पुढे नेणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंधा आयुर्वेद हॉस्पिटल. पत्ता नवीन नगर रोड, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर तथा अहमदनगर, शाखा संगमनेर, ठाणे, पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362. वेबसाईट www.vishwagandhaayurved.com. विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंधा आयुर्वेद हॉस्पिटल. पत्ता नवीन नगर रोड, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर तथा अहमदनगर, शाखा संगमनेर, ठाणे, पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362. वेबसाईट www.vishwagandhaayurved.com. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण मणक्याचे विकार याबद्दल चर्चा करत आहोत. मणक्याचे विकार म्हटले एखाद्या गंभीर स्वरूपाचा विकार असेल किंवा एखादा जीर्ण असा मणक्याचा विकार असेल तर डॉक्टर नेहमी आपल्याला ऑपरेशन करा किंवा सर्जरी करा असे आपल्याला सजेस्ट करतात, सांगतात. पण कोणत्या अशी पद्धती आहे का की ज्याच्याने आपण हे ऑपरेशन किंवा ही सर्जरी टाळू शकतो? हे आपण विचारूया सरांना. काय म्हणाल सर की आपण ऑपरेशन सर्जरी टाळू शकतो असं काय आहे का? नक्कीच. आयुर्वेदामधलं जे काही उपचार पद्धती आहे त्या उपचार पद्धतीतून आपण मणक्याच्या गादीला ताकद देणं, तिथली जी रचनात्मक विकृती निर्माण झालेली ती घालवणं हे आपण नक्कीच करू शकतो. त्यांना ऑपरेशन आपण नक्कीच मणक्याचं टाळू शकतो. म्हणजे आमच्या डे टू डे लाईफमध्ये रोज 2-3 पेशंट असे असतात मणक्याचे की ज्यांना ऑपरेशन सांगितलेले आणि ते आपल्या आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून, पंचकर्माच्या माध्यमातून पूर्णपणे बरे होऊन त्यांचं ऑपरेशन टाळलेले अनेक रुग्ण आहेत. आत्ता अलीकडचे 2 उदाहरणं मी आपल्याला सांगतो. एक आपल्याकडे पेशंट आलेले नेवासा साईडचे होते ते, तर त्यांना कमरेच्या मणक्यामध्ये दोष निर्माण झाला होता. आणि मग इतका दोष होता की ते असं जनरली आपण सरळ ताट उभं चालतो ते कमरेपासून खाली असे एवढे वाकायचे, असंच त्यांना चालावं लागायचं. आणि झोपायला सुद्धा त्रास व्हायचा, झोपले तर वेदना खूप, झोप तर लागत नव्हती. असं जवळपास ती व्यक्ती 6 महिने सहन करत होती. बापरे. आणि नंतर मग त्यांचं व्यवस्थित केस हिस्ट्री घेतली तर असं आढळलं की ते 1-2-3 वर्षापूर्वी पडले होते. पडल्यानंतर त्यांना हा त्रास सुरू झालेला होता. आणि मग त्याच्यानंतर मी एक आघातजन्य वात्रक्त असं एक आयुर्वेदिक निदान त्याचं केलं. आणि मग त्या पद्धतीने त्यांना पहिलं रक्तमोक्षण केलं, जळवा लावल्या. जवळ लावल्यानंतर त्यांचा त्रास तिथंच एक 20-25% कमी झाला. त्यांना ॲडमिट होऊन पंचकर्म केला. 8 दिवस व्यक्ती आपल्याकडे ॲडमिट होती. आणि त्या पंचकर्म केल्यानंतर जसं त्यांचं पंचकर्म, औषधी भाताचे तेलाचे शेक, बस्ती होत गेले, जळवा लावत गेलो. विद्यकर्म म्हणून एक उपचार असतो. आता ही एक सुई आहे, 26 नंबरची निडल आहे, सुई आहे. तर ही सुई विशिष्ट पॉईंटला आपण जर ती टोचली, जसं आपण ॲक्युपंक्चर ऐकतो त्याच पद्धतीने आयुर्वेदामध्ये विद्यकर्म हा खूप प्राचीन उपचार सुश्रुताचार्यांनी सांगून ठेवलेला आहे. तर ते विद्यकर्म विशिष्ट पॉईंटला गेले की तिथल्या वेदना त्यांनी तत्काळ कमी व्हायला मदत होत असते. विद्यकर्म आपण त्यांना केलं. त्याच पद्धतीनं एक अग्निकर्म उपचार आयुर्वेदामध्ये असतो. या अग्निकर्माचं आपण त्यांना हे केलेली ही सोन्याची तार आहे. ही सोन्याच्या ताराने विशिष्ट पॉईंटला आपण ती गरम करून टेकवली की तिथं ती वेदना त्यांना कमी यायला लागतात, जखडलेला भाग मोकळा व्हायला लागतो. तो देखील आपण त्यांच्यामध्ये हा उपाय केलेला. ह्या पद्धतीने सगळं केल्यानंतरनं 8व्या दिवशी त्या पेशंटच्या वेदना जवळपास 90% कमी झालेल्या होत्या. आणि जाताना तो ताट मानेनं चालत स्वतःच्या घरी गेला. त्यांचं ऑपरेशन नक्की टळलं. तसंच दुसरं एक पेशंट आता अलीकडचंच एक 2-3 आठवड्यापूर्वीचं पेशंट आहे. लेडीज आहेत, त्या साधारण 42 वर्ष वय होतं त्यांचं. त्यांना देखील कमरेच्या मणक्यात दोष निर्माण झाला आणि त्यांना सियाटिका खूप प्रचंड प्रमाणात त्रास सुरू झाला होता. म्हणजे कमरेपासून डाव्या पायाची शीर पूर्ण टाचेपर्यंत दुखायची, पायाच्या बोटांमध्ये मुंग्या वगैरे यायच्या, वेदना खूप होत्या. चालायला गेलं जरा एक 5-10-15-20 पावलं चाललं तरी पाय खूप दुखायला लागायचं आणि बसून घ्यावं लागायचं. उभं राहून काम करण्याचा तर प्रश्नच दूर होता. तर त्यांना देखील ॲडमिट होऊन आपण एक साधारण 4 दिवसांचा पंचकर्माचा कोर्स केला. 4 दिवसामध्ये त्यांचा वेदना आणि त्रास जवळपास सगळे 90% कमी झाले. त्यांच्यामध्ये आपण काय केलं की जसं पंचकर्मातलं बस्ती क्रिया, तेलाचे शेक,
आणि एक सिरावेद म्हणून उपचार आपण त्याच्यामध्ये केला. ही व्हेनफ्लो आपण मगाशी जसं बघितला त्याच्यामध्ये एक सियाटिकामध्ये असं असतं की आयुर्वेदशास्त्रामध्ये गुल्फसंधी, आपला जो घोटाच असतो पायाचा, घोट्याच्या शिरेतून रक्त काढणं, त्याच पद्धतीनं आपले जो गुडघा असतो, गुडघ्याच्या खालीने वर 4 बोटांवर रक्तमोक्षण करणं, रक्त काढणं, हा एक उपचार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. तो जर केला तर त्यातनं वेदना त्यांनी तत्काळ कमी यायला मदत होत असते. हे ते यांच्यामध्ये केलं. आणि विद्यकर्म जे आत्ता आपण सांगितलं, विद्यकर्म त्यांना त्या कमरेपासून निघणाऱ्या कमरेपासून पायापर्यंत विशिष्ट पॉईंटला केलं तर जवळपास 4 दिवसामध्ये त्यांचा त्रास 91% कमी झाला, पेशंटचा डिस्चार्ज झाला, पेशंट एकदम व्यवस्थित आहे, त्यांचे ऑपरेशन टळलेले. असे अनेक रुग्ण आपल्याला डे टू डे लाईफमध्ये भेटत असतात, ज्यांना ऑपरेशन सांगितलं आणि त्या उपचाराच्या माध्यमातून ते ऑपरेशन अनेक रुग्णांचं टाळण्यात आपल्याला यश मिळालं. हे ऑपरेशन टळू शकतात, पण विद्यकर्म, सिरावेद, जलोकावचरण हे सगळे जे काही आपल्याला और सांगितले आहेत की या ऑपरेशनच्या ऐवजी आपण ह्या गोष्टी करू शकतो, हे करायचे आहेत, पण हे आपल्या जवळच्या वैद्याच्या सल्ल्यानेच करायचे आहेत. तर असे म्हणतात की पंचकर्माणी सर्वेषा रोगाणाम मूलनाशनम, म्हणजे सर्व रोगाचं मूलनाशन करणारं हे पंचकर्म आहे. तर मणक्याचे विकार यामध्ये पंचकर्माचा काय रोल आहे का, हे आपण जाणून घेऊया. सर काय म्हणाल? खूप छान आणि मूलभूत प्रश्न आहे सर आपला हा. आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की दोषा कदाचित कुप्पेंती जिता लंघन पाचनही येत संशोधन शुद्धाने देशां पुनरुद्भवा. म्हणजे संशोधनानं जर शरीरशुद्धी जर आपण केली, म्हणजे पंचकर्मानं जर शरीरशुद्धी जर आपण केली शरीराची, त्यातनं तो आजार मुळापासून बरा व्हायला मदत होत असते. मुळापासून बरा व्हायसाठी होतो की आजाराचं मूलभूत कारण जे शरीरामध्ये घट्ट घर करून बसलेलं असतं ते त्या पंचकर्माच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर निघून जातं आणि कुठलाही आजार असेल तो मुळापासून बरा व्हायला त्यांनी मदत होत असते. तर पंचकर्मानं नक्कीच आपण मणके विकारावर मात करू शकतो. हा वाताचा आजार, याच्यामध्ये पंचकर्माची बस्ती चिकित्सा खूप उपयुक्त ठरते. त्याच पद्धतीने कमरेच्या मणक्याचा दोष निर्माण झाला असेल तर आपण स्लाइडमध्ये बघाल की कटिबस्ती नावाचा उपचार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे कमरेचा जो मणका असतो, कमरेच्या मणक्याभोवती त्या उडदाच्या पिठाचं आळं करून त्याच्यामध्ये औषधीचं तेल भरून ठेवलं जातं. त्यांनी त्या कमरेच्या मणक्यातली जी काही गादीची ताकद वाढून त्यातनं तो तिथला रचनात्मक विकृती क्लिअर होऊन त्यातनं आपण त्यावर मात करू शकतो. त्याच पद्धतीने मन्यबस्ती नावाचा उपचार असतो. असे मानेच्या मणक्याचा दोष निर्माण झालेला असेल त्याला असंच उडदाच्या पिठात आळं त्या ठिकाणी करून मानेच्या मणक्यावरती औषधीचं तेल भरून ठेवणं, तिथं ते केलं, तिथल्या गादीची ताकद वाढून ते आपण बरं व्हायला त्यांनी मदत होत असते. ह्या पद्धतीने पंचक्रमातली मन्याबस्ती, कटिबस्ती, पंचक्रमातलं बस्ती उपचार, जळवा लावणं, नंतर सिरावेद करणं, विद्यकर्म करणं, अग्निकर्म करणं, हे जे काही पंचकर्मातले वेगवेगळे उपचार असतात ते नक्कीच मणके विकारावर मात करायला त्यांनी म्हणजे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत असते. आता आपण पूर्वी बघितलं की मृदू संशोधन हे आयुर्वेदामध्ये याच्यामध्ये मणके विकारामध्ये सांगितलेले आहेत. मृदू संशोधन म्हणजे काय? हलकं वमन, उलटीचं औषध हलकंसं देऊन घेणं, लघु वमन त्याला आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. छोटीशी उलटी करून घेतणं, त्याने जर केले तर त्यातनं कमरेच्या मणक्यामध्ये आलेले दोष बरे व्हायला त्यांनी मदत होत असते. आणि लघु विरेचन म्हणजे हलकंसं जुलाब करून घेणं, घरगुती साधा एक उपाय आहे. एरंडेल तेल दुधामधून घेणं खूप सोपं आणि सगळ्यांना सहज शक्य आहे. ज्यांना मणक्याचे आजार असतील, सांध्यांचे आजार असतील, विविध वाताचे आजार असतील, त्यांनी अधूनमधून थोडंसं एरंडेल तेल दुधातून जर घेतलं, त्यातनं शरीरशुद्धी होऊन त्यातनं ते विविध आजार आपण कंट्रोलमध्ये ठेवायला मदत होते, त्याचा त्रास कमी होतात आणि आपण जे घेत असलेले उपचार असेल त्याला लवकर त्यातनं यश येतं. असं ते मृदू संशोधनाचा किंवा लघुवमन, लघु विरेचनाचा चांगल्या पद्धतीने फायदा होतो. अर्थात हे दोन्ही उपाय पहिले वैद्याच्या सल्ल्याने करावे. वमन हे वैद्याच्या सल्ल्यानेच करावं. एरंडेल ते दुधात घेऊन आपण घरगुती थोड्या प्रमाणात करू शकतो. या पद्धतीने हे जर पंचकर्म जर आपण मणक्याच्या विकारामध्ये जर विविध आपण याच्यात केली तर मणके विकार निश्चितच पूर्णपणे त्यातनं बरे होऊ शकतात. आणि विविध मणके विकारामध्ये ऑपरेशन टाळणं हे जे काही आपल्याला शक्य आहे ते नक्कीच पंचकर्माच्या माध्यमातूनच शक्य आहे. काही रुग्ण आम्हाला असे पण बघायला मिळाले की त्यांना आम्ही पंचकर्म केलेलं नाहीत, फक्त ओपीडी लेवलला त्यांना ऑपरेशन सांगितलेलं त्यांना मणक्याचं, पण त्यांना फक्त औषधं दिलेली, सिरावेद केलेले, जळवा लावलेले आहेत, विद्यकर्म, अग्निकर्म केलेले, ते देखील त्यातनं विना ऑपरेशन बरे झालेले देखील रुग्ण आहेत. आता आजाराची तीव्रता किती त्याच्यावर डिपेंड करते त्यांना हे पंचकर्म लागेल की नाही, आणि ते आपल्या रुग्ण तपासून लक्षात येतं, त्यानुसार आपण तो निर्णय घेत असतो. बरोबर. तर सर आपण हे जे सगळे मणकेचे विकार सांगतो त्या सर्वांशी निगडीत एक गोष्ट आहे ती म्हणजे वेदना. ही वेदना आपल्याला आली की आपल्याला असं वाटते की ही वेदना शमन कधी होईल, कसं होईल, पटकन व्हायला पाहिजे. तर मग तात्काळ वेदना शमनसाठी काय करू शकतो आपण आयुर्वेदामध्ये? हा खूप बेसिक प्रश्न आणि खूप काळाची गरज येते ही वेदनाशांती जी आहे आयुर्वेदातली जगासमोर येण्याची. तर जसं आपण हे बघितलं, ही 26 नंबरची सुई निडल आहे. जर ज्यावेळेस वेदना मणक्यामध्ये कुठल्याही संधिवातामध्ये मणके विकारामध्ये असतात तर त्याच्यामध्ये ही निडल विशिष्ट पॉईंटला जर आपण जर ती हे केली, त्याने विद्यकर्म केलं, म्हणजे असं ॲक्युपंक्चर असतं त्या पद्धतीने जर टोचली आपण तर त्यातनं तिथल्या वेदना त्यांनी कमी व्हायला मदत होते आणि ते जखडलेलं अंग असेल ते मोकळं व्हायला त्यांनी मदत होत असते. त्याच पद्धतीनं हा एक अग्निकर्म उपचार असतो. ही सोन्याची तार आहे, ती त्या विशिष्ट पॉईंटला आपण ती जर तार तिथे गरम करून चटका जर दिला त्याने देखील तिथल्या वेदना कमी व्हायला मदत होते. जळवा लावणं हा एक उपचार आयुर्वेदामध्ये असतो. ह्या जळू येत
तर जळूंचा वापर याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतो. विशेषतः अँकलोजिंग स्पॉन्डिलिटिस सारखा आजार असतील किंवा मणक्यातले दोष असतील त्यांनी जळू लावून देखील सियाटिकामध्ये पण याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात. जळवा लावण्याने देखील वेदना त्यांनी कमी व्हायला मदत होत असते. आणि सुश्रुताचारांनी रक्तमोक्षण किंवा रक्त काढणं हे जळूच्या माध्यमातून आणि इतर 4 उपायांच्या माध्यमातून हे एक स्वतंत्र चिकित्सा त्याला सांगितलेली आहे. त्यांना खूप सुंदर परिणाम त्याच्यामध्ये आपल्याला मिळत असतात. ह्या पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतात, रिझल्ट चांगले मिळतात. हा सिरावेद उपचार असतो. त्यासाठी व्हेंटफ्लो ह्या सिरेतून रक्त काढणं हे जसं असं मी सियाटिकामध्ये सांगितलं की हे केल्याने देखील तिथल्या वेदना त्यांनी कमी व्हायला चांगल्या पद्धतीने मदत होत असते. म्हणजे ज्यावेळेस वेदना हा प्रश्न येतो रुग्णाचा त्यावेळेस आयुर्वेदामधला विद्यकर्म, अग्निकर्म, रक्तमोक्षण, सिरावेद हे 4 जे चतुसूत्री आहे ते नक्कीच चांगल्या पद्धतीने परिणाम देऊन त्यातून रुग्णाला तत्काळ वेदनेतून बाहेर काढायला मदत करते. छान. तर सरांनी जसं सांगितलं आहे सिरावेद, रक्तमोक्षण आणि जलोकाउच्चारण या सगळ्यांचा आपण वापर करून आपल्या स्वतःच्या मणक्याच्या विकारांना आपण शमन करू शकतो. त्यांच्यासोबत आपण जे वेदना आहे त्याचे आपण वेदना शमन करू शकतो. तर आपण ही चर्चा पुढे नेऊयाच, पण तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंधा आयुर्वेद हॉस्पिटल, पत्ता नवीन नगर रोड, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर तथा अहमदनगर, शाखा संगमनेर, ठाणे, पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362. वेबसाईट www.vishwagandhaayurved.com. विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंधा आयुर्वेद हॉस्पिटल, पत्ता नवीन नगर रोड, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर तथा अहमदनगर, शाखा संगमनेर, ठाणे, पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362. वेबसाईट www.vishwagandhaayurved.com. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण मणक्याचे विकार याबद्दल चर्चा करत आहोत. आपण सायटिका या जनसामान्यामध्ये कॉमनली ऐकलं गेलेलं जो टर्म आहे त्याबद्दल आपण विचार केला. तसंच आपण अँकलोसिंग स्पॉन्डिलायटिस हा एक टर्मसुद्धा आपण ऐकतो. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? याची लक्षणं काय आणि याच्यावरती चिकित्सा काय आहे? आयुर्वेदामध्ये एक चातुर्थिक ज्वर नावाचा एक आजार सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये मेदोगत ज्वर त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये कंबरदुखी त्याचं प्रमुख लक्षण असतं. आणि त्याच पद्धतीनं एक आपण बऱ्याच जणांना बघतो तर अँकलोसिंग स्पॉन्डिलिटिसचे रुग्ण आमच्याकडे जे येतात त्यांच्यामध्ये हायपरएसिडिटी हे प्रामुख्याने बऱ्याच रुग्णांमध्ये बघायला मिळतं. छातीतनं जळजळणे त्याचं प्रमुख लक्षण असतं. त्यासोबत त्यांना कंबरदुखी असते. काही रुग्णांमध्ये एक आमवात म्हणून आजार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. आपल्या पचनातून एक चिकट असं आम नावाचा घटक तयार होतो. तो जर त्या मणक्याकडे जर जाऊन बसला कमरेच्या मणक्यामध्ये तर त्यातनं देखील हा अँकलोसिंग स्पॉन्डिलिटिस सारखा त्रास आजार निर्माण होऊ शकतो. म्हणजे काही प्रमुख 2-3 त्याच्यामध्ये कारणं आहेत. आता हा आजार म्हणजे काय होतं की जे आपले मणके असतात त्यातली गादीला इन्फेक्शन त्यातनं होतं आणि ती तिथली रचना सगळी कडक होत जाते. मग त्याच्यामध्ये कॅल्सिफिकेशन व्हायला लागतं. त्याच्यामध्ये कॅल्शियम डिपॉझिट जास्त जमा व्हायला लागतं. ते जास्त प्रमाणात कॅल्शियम जमा झाल्यामुळं ते जे काही जो हलणारा जो मणका पाहिजे असा तो न हलणारा होऊन तो असा कडक व्हायला लागतो. त्याला पुढे जाऊन मग ते कडकपणा वाढत जातो आणि एक प्रकारचा परमनंट बाग त्यातनं आपल्याला निर्माण होऊ शकतो. त्याला बांबू स्पाइन असं म्हटलं जातं. काही म्हणजे जो आपण स्टार्ट बसतो तर ते असं बाग त्याला एकतर याच्यामध्ये मानेच्या खाली येतं, खांद्यांच्या मध्ये बाग येऊ शकतो किंवा कमरेमध्ये बाग येऊन पूर्ण शरीर असं ते वागतं आणि ते तसं परमनंट राहतं. याला दंडक असं आयुर्वेदामध्ये या आजाराला म्हटलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला अँकलोसिंग स्पॉन्डिलिटिसमध्ये बघायला मिळतं. HLA-B20 नावाची एक तपासणी असते. त्याच्यामध्ये ती पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये निघते. तर याचं प्रमुख लक्षण जर आपण बघितलं मॉर्निंग स्टिफनेस याचं प्रमुख लक्षण असतं. म्हणजे सकाळी उठल्यानंतरनं कंबर जखडणं याचं प्रमुख लक्षण असतं. जशी हालचाल होईल, चालायला लागेल, तसं व्यायाम होईल तसं तर शरीर मोकळ होत जातं. याचं प्रमुख लक्षण असतं. याचे उपचार जर आपण बघितले तर याच्यामध्ये रक्तमोक्षण उपचार खूप प्रामुख्यानं खूप फायदेशीर ठरतो. जळवा लावणं हा एक उपचाराचा भाग याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. कमरेला किंवा ज्या ठिकाणी त्रास आहे अँकलोसिंग स्पॉन्डिलिटिसचा बऱ्याच वेळेस तो पॅरास्पायनल मसल्स म्हणजे कमरेच्या साईडचे जे स्नायू असतात त्याच्यामध्ये देखील आपल्याला त्याची लक्षणं बघायला मिळतात. त्या स्नायूंना त्रास असलेल्या ठिकाणी जर आपण ते जळवा लावल्या त्यातलं औषध रक्त पितात आणि त्यातनं तिथल्या वेदना कमी व्हायला चांगल्या पद्धतीने मदत होत असते. पोटातनं विविध औषध याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने परिणाम देतात. विशेषतः
पंचतीर्थ घृत गुगुळ नावाची गोळी असते ती गोळी, अमृतादी गुगुळ, नंतर गोडवेलीचा काढा, गोडवेलीचं सिद्ध दूध मनुका टाकून केलेलं, हे वेगवेगळे त्याच्यामध्ये औषध उपचार भरपूर आहेत. हे जर आपण पोटातनं जर घेतले त्यातनं मूळ आजार जसं हायपरएसिडिटी असेल तोही कमी यायला मदत होते आणि त्याचबरोबर हा अँक्युलर स्पॉन्डिलायटिस देखील त्यातनं बरं व्हायला त्यांनी मदत होत असते. ह्या पद्धतीने याच्यामध्ये उपचार असतात. लघुवमन करणं, लघुविरेचन करणं, छोटी उलटी छोटा जुलाब करून घेणं, पंचकर्मातलं बस्ती करणं, जळवा लावणं, सिरावेद करणं, विद्यकर्म अग्निकर्म करणं, या पद्धतीने जर आपण याच्यामध्ये उपचार केले तर अँक्युलर स्पॉन्डिलायटिस हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. अनेक रुग्ण आपल्याकडे आहेत ज्यांचा आता आम्ही उपचार बंद करून 5-5, 6-6 वर्ष झाली ज्यांना अँक्युलर स्पॉन्डिलायटिस होतात. ते काही पाठीच्या मणक्यात थोडा बाक यायला सुरुवात झाली होती. अशी रुग्ण देखील हा उपचाराच्या माध्यमातून पूर्णपणे भरून आज तर काही ते रुग्ण व्यवस्थित त्यांना परत उलटून आजार आलेला नाही आहे. इतके सुंदर रिझल्ट याच्या आयुर्वेदामध्ये आपल्याला याचे बघायला मिळतात. ओके. तर सर, तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मेडिक्लेम आणि कॅशलेस फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात. तर मणक्या विकारांमध्ये कॅशलेस फॅसिलिटी किंवा मेडिक्लेम हे सगळं आपल्या इथं म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? खूप महत्त्वाचा आणि मूलभूत प्रश्न आहे सर आपला हा. तर कॅशलेस आणि मेडिक्लेम ही हल्ली आयुर्वेदामध्ये पण मिळायला लागलेली आहे. याची सुविधा आयुर्वेदामध्ये मिळते. त्याचा फायदा देखील रुग्णांना चांगल्या पद्धतीने होतो. कुठलाही मणक्याचा आजार असेल जो रिपोर्टमध्ये प्रूव्हन केलेला आहे, समजा स्कॅन, MRI असेल, एक्सरे असेल, त्याच्यामध्ये तो आजार दिसतोय किंवा अँक्युलर स्पॉन्डिलायटिस सारखा आजार जो की आपल्या रिपोर्टमध्ये दिसतोय, HLA-B27 पॉझिटिव्ह आहे, तर ह्या रुग्णांमध्ये मेडिक्लेमचा फायदा निश्चितच आपल्याला ह्या रुग्णांना आपण देऊ शकतो. मेडिक्लेम आणि कॅशलेसचा आता आपल्याकडे HDFC और SBI फ्युचर जनरल ह्या 3 कंपन्या कॅशलेसला आणि बाकी कंपन्या रिइम्बर्समेंटला, ज्या आयुष्य अंडर येतात सगळ्या त्या. तर हे आणि त्याचा अनेक रुग्णांना फायदा देखील झाला. जवळपास 300च्या वर रुग्णांना आपण मेडिक्लेम आजपर्यंत देऊन 300 किंवा 350च्या वर असतील, तर त्यांना त्याचा बेनिफिट चांगल्या पद्धतीने झालेला आहे. तर कुठलाही आजार असेल, मग तो मणक्याचा असेल, सांध्यांचा असेल किंवा इतर कुठला मोठा आजार असेल, अगदी अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा कुठलाही आजार असो, जो रिपोर्टली प्रूव्हन आहे, ज्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये दिसते की आजार आहे शरीरामध्ये, तर तो आजार आपण मेडिक्लेमच्या अंडर कव्हर करून त्यातनं रुग्णाला त्या मेडिक्लेमचा फायदा नक्कीच होत असतो. मणक्या विकारामध्ये देखील आपल्याला त्याचे मेडिक्लेमचा फायदा रुग्णांना चांगल्या पद्धतीने होतो. आणि म्हणजे फक्त ते रिपोर्टमध्ये दिसलं पाहिजे की आजार आहे असं. तो रिपोर्टमध्ये आजार असेल आणि पेशंटला त्रास पण तसे असतात. दोन्ही गोष्टी ज्यावेळेस असतात त्यावेळेस आपल्याला तो मेडिक्लेममधून त्याचं कव्हरअप करून रुग्णाला त्याचा फायदा देऊ शकतो. छान. तर प्रेक्षक हो, सरांनी आपल्याला खूप सोप्या आणि छान पद्धतीमध्ये मणक्याचे विकार कोणकोणते आहेत, त्याचे प्रकार काय, त्याच्यावरती चिकित्सा कशी करावी, पंचकर्म चिकित्सा कशी करावी आणि त्यासोबतच मेडिक्लेम फॅसिलिटीबद्दलची पण खूप सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तर सरांसोबतच्या आजच्या या चर्चेनंतर तुमच्या मनात मणके विकारांबद्दल जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर त्या नक्कीच सॉल्व्ह झाले असतील, तर नक्कीच ते दूर झाले असतील असे मी आशा बाळगतो. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांशी संपर्क साधला, त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली, त्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री टीमतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. तर प्रेक्षक हो, वेळ झाली आहे आपली विश्रांती आपला निरोप घेण्याची. आपण पुन्हा भेटूया नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद. आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी श्री विश्वगंधा आयुर्वेद हॉस्पिटल. पत्ता नवीन नगर रोड, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर तथा अहमदनगर, शाखा संगमनेर, ठाणे, पुणे. संपर्क 9822283079 आणि 8446354362. वेबसाईट www.vishwagandhaayurved.com.